नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 30 नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती व महात्म्य. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, ऋषींनो, एके दिवशी दारुक राक्षसाच्या कारागृहात असलेल्या सुप्रिय वैश्याने पार्थिव पूजन केले. मग तो डोळे मिटून शिवजींचे ध्यान करू लागला. तेव्हा दारुक राक्षसाच्या एका सेवकाला त्याच्या समोर भगवान शंकर सुंदर रूप धारण करून उभे आहेत असे दिसले. ही अद्भुत गोष्ट त्याने दारुकाला सांगितली. तेव्हा त्याला मोठी चिंता उत्पन्न झाली. तो त्वरेने तेथे आला व सुप्रिय वैश्याला दरडावून म्हणाला, तू कोणाचे ध्यान करत आहेस ते सांग. खरे सांगितलेस तर जिवंत राहशील, अन्यथा मी तुझा येथेच शिरच्छेद करीन. त्याच समयी दारुक दैत्याचा उग्रावतार पाहून सुप्रिय वैश्य भीतीने गारठून गेला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. तेव्हा दैत्य राजाला अधिकच संताप आला. त्याने आपल्या सेवकांना त्याचा वध करण्याची आज्ञा दिली. ते शस्त्रे घेऊन पुढे सरसावले. त्यांना पाहून वैश्याने डोळे मिटून घेतले आणि आर्ततेने शिवजींचा धावा करू लागला. म्हणाला, हे शंभो, हे तात, माझे प्राण संकटात आहेत. माझे रक्षण करा. तुम्ही भक्तवत्सल आहात, शरणागत तारक आहात. यावेळी मी सर्वार्थाने तुमच्या अधीन आहे. आपल्या ब्रीदाला अनुसरून या दुष्ट राक्षसांपासून माझे रक्षण करा. त्याबरोबर भगवान शंकर 4 द्वारांच्या उत्तम मंदिरासह त्या विवरात प्रकट झाले. त्या दिव्य मंदिरातील सिंहासनावर ज्योतिस्वरूप शिवरूप प्रभू आपल्या समस्त परिवारासह विराजमान झाले होते. त्यांनी वैश्याला अभय दिले. त्यांना पाहून सर्व दैत्य जागच्या जागी थबकले. वैश्याने शिवजींची मनोभावे पूजा केली. त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याच्या आराधनेने संतुष्ट झालेल्या शिवजींनी पाशुपत अस्त्राने दारुक दैत्याचा व त्याच्या सेनेतील सर्व राक्षसांचा वध केला. त्यानंतर अद्भुत लीला करणाऱ्या शिवजींनी त्या वनाला सुंदर वर दिला. ते म्हणाले, या वनात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4ही वर्णाचे लोक आपापल्या धर्माचे पालन करत सुखाने राहतील. हे सर्वजण शिवभक्तीत तत्पर राहतील. येथे शिवधर्माचे उपदेशक, प्रचारक आणि प्रवर्तक असे श्रेष्ठ ऋषी निवास करतील. येथे तमोगणी राक्षस राहणार नाहीत. त्यावेळी दारुकेने दीन मनाने पार्वतीची स्तुती केली. त्या स्तुतीने देवी प्रसन्न झाली व म्हणाली, मी तुझ्यासाठी काय करू तेवढे सांग. दारुका म्हणाली, माते, तू माझ्या वंशाचे रक्षण कर. पार्वती म्हणाली, ठीक आहे, तू माझी भक्त आहेस म्हणून मी तुझ्या वंशाचे अवश्य रक्षण करीन. पार्वतीने या संदर्भात शिवजींशी विचार विनिमय केला, पण त्यांनी तिचे ऐकले नाही. त्यामुळे ती रागावली, रुसून बसली. तेव्हा शिवजी प्रेमाने म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तसे कर. पार्वती म्हणाली, नाथ, ही तमोगुणी सृष्टी युगांतापर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मी तुमची आहे आणि तुमचाच आश्रय धरून आहे. म्हणून दारुकेला मी दिलेला शब्द तुम्ही खरा करा. दारुका ही राक्षसिणींमध्ये अत्यंत बलवान आहे. ही माझीच शक्ती आहे. ही राक्षसांवर राज्य करेल. तसेच राक्षसांच्या स्त्रियांना जे पुत्र होतील त्या सर्वांनी या वनातच निवास करावा असे मला वाटते. पार्वतीचे मनोगत जाणून शिवजी म्हणाले, प्रिये, आता मी काय सांगतो ते ऐक. भक्तांचे पालन करण्यासाठी मी स्वतः या वनात निवास करणार आहे. जो मनुष्य येथे आपापल्या वर्णाला अनुसरून धर्माचरण करील, प्रेमपूर्वक माझे दर्शन घेईल, तो चक्रवर्ती राजा होईल. कलियुग संपल्यावर सत्ययुगाच्या आरंभी वीरसेन नामक राजा होईल. तो माझा भक्त अत्यंत पराक्रमी असेल. तो माझे दर्शन घेईल. माझ्या कृपाप्रसादाने चक्रवर्ती सम्राट होईल. त्यानंतर मोठमोठ्या लीला करणारे शिव पार्वती एकमेकांशी हास्ययुक्त वार्तालाप करत तेथे स्थित झाले. भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात नागेश्वर नावाने व देवी पार्वती नागेश्वरी नावाने प्रसिद्ध झाली. नागेश्वर लिंगाची उत्पत्तीची कथा ऐकून ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्हाला वीरसेन राजाविषयी थोडक्यात सांगा. सूत म्हणाले, सत्ययुगाच्या आरंभी परमरमणीय निषिद्ध देशात क्षत्रिय कुळात महासेनाच्या पोटी वीरसेनाचा जन्म होईल. तो शिवजींची पार्थिव पूजा करून
12 वर्षे कठीण तपश्चर्या करील. तेव्हा भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यास दर्शन देतील व म्हणतील, वत्सा, मी तुला लाकडापासून तयार केलेली माशाची प्रतिमा देतो. ती कथिल धातूने मढवलेली असून तीत योग मायेचे विधान केलेले आहे. ती घेऊन तू आपल्या माणसांसह दारुका वनातील विवरात जा. तेथे नागेश्वराचे दर्शन घेऊन त्यांची पूजा कर. तेथे तुला पाशुपत अस्त्र प्राप्त होईल. मग तुला कसलीही कमतरता राहणार नाही. पाशुपत अस्त्राने तू तेथील सर्व राक्षसिणींचा नाश कर. त्यानंतर या वनात राहणारे समस्त म्लेच्छ रूप राक्षस सदाचारी होतील. त्यामुळे मी पार्वतीला दिलेल्या वचनाची ही पूर्तता होईल. त्यानंतर भगवान शंकर अंतर्धान पावतील. त्यांच्या वरदानाने वीरसेन सर्वसमर्थ चक्रवर्ती सम्राट होईल, यात शंकाच नाही. असो श्रोते हो, अशा प्रकारे मी तुम्हाला नागेश्वराचे आविर्भवन कसे झाले ते सांगितले. जो मनुष्य या कथेचे नित्य श्रवण करतो तो बुद्धिमान होतो, सर्व पापांपासून मुक्त होतो, त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. अध्याय 30 समाप्त.